भाजप शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करणार। कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मनसेचा पाठिंबा। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी दिली माहिती। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली। राष्ट्रवादीचा 1 तर काँग्रेसचे 2 नगरसेवक शिंदेंसोबत। ठाकरे सेनेचे 4 नगरसेवकही शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेचा आकडा 65 वर पोहोचल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातल्या गद्दारांना मदत करणार नाही। शिंदे गट आमच्यासाठी MIM। कल्याण डोंबिवलीतल्या मनसेच्या भूमिकेवरून राऊतांची तीव्र नाराजी। भविष्यात काहीही होऊ शकतं, कोण कोणाची मदत करेल सांगू शकत नाही। मुंबई पालिकेतल्या सत्तेबाबत मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। कट्टर विरोधक असणारे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र लढणार। भरणेंची आणि माझी वैचारिक लढाई, आता आम्ही सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू। हर्षवर्धन पाटलांचं मोठं वक्तव्य। अकोल्यात आम्हाला कुठलंच पद नको, केवळ भाजपला रोखा। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचं समविचारी पक्षांना आवाहन। रायगडच्या अलिबागमध्ये आदिती तटकरेंऐवजी भरत गोगावलेंना प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान। तर नाशकात गिरीश महाजनांच्या हस्ते पार पडणार शासकीय ध्वजारोहण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।